नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी पाड्यातील विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाण्याकरता जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। नदीवर पूल नसल्याने आणि रस्त्याचा अभाव असल्याने या विद्यार्थ्यांना झाडांच्या फांद्या पकडत नदी पार करावी लागते। यावरून मुंबईत मनसेने बॅनरबाजी केली आणि सरकारवर हल्लाबोल केला। मनसेचे उपशहर अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्याकडून शिवसेना भवन समोर हे बॅनर झळकले आहेत। विद्यार्थ्यांचा फोटो झळकवत यापेक्षा हिंदी सक्ती महत्त्वाची आहे का असा सवाल मनसेकडून विचारण्यात आला। या सगळ्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव। नंदुरबार जिल्ह्यामधील एका ठिकाणी लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। याच अनुषंगाने शिवसेना भवन परिसरामध्ये मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। इथे मनसेचे उपशहर अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्याकडून एक बॅनर लावण्यात आला आहे। नंदुरबार जिल्ह्यामधील अक्कलकुवा तालुका आहे आणि त्याच्यामधीलच केलखाडी पाडा या भागामध्ये आपण जर पाहिलं तर लहान मुलं दिसतायत आणि ती शाळेत जाण्यासाठी अगदी एका दोरीचा वापर करून शाळेत जात आहेत। मोठी तारेवरची कसरत त्यांना करावी लागते। खरं तर शाळा हे महत्त्वाचं ठिकाण असतं लहान मुलांसाठी आणि याच ठिकाणामध्ये ज्ञान मिळतं, संस्कार मिळतात आणि म्हणूनच एक चांगला नागरिक याच ठिकाणावरून घडत असतो। परंतु याच शाळेत जाण्यासाठी या लहान मुलांना मात्र कसरत करावी लागते। या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर राज्यात शासनाला यापेक्षा हिंदी सक्ती महत्त्वाची वाटते का असा सवाल देखील यशवंत किल्लेदार यांच्याकडून विचारण्यात आलेला आहे। सध्या अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये वेगवेगळे मुद्दे सुरू आहेत, परंतु हे मुद्दे कधी घेणार हा देखील प्रश्न उपस्थित इथे करण्यात आलेला आहे। कारण नंदुरबार जिल्ह्यामध्ये अगदी लहान मुलं आहेत आणि त्यांना शाळेत जाण्यासाठी अशा प्रकारे तारेवरची कसरत करावी लागत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट वसंतसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, दादर। कारभार अशी यांची परिस्थिती आहे। तुम्हाला सर्वांना माहित असेल इलेक्शनच्या काळामध्ये फार घसा कोरडा होऊस तर सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही 7-12 कोरा 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 करू, पण ती फक्त घोषणाच राहिली। त्याच्यावर काय झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं नाही। त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर भावांतर योजना आम्ही आणू असं सरकारने सांगितलं होतं, त्याबद्दल सुद्धा गजनीप्रमाणे ते विसरलेले आहेत। 7-12 कोरा कोरा कोरा। त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर सन्मान निधी 3000 वाढ करू, म्हणजे मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर आत्ताचे मुख्यमंत्री जेव्हा बिहारला गेले होते, मुख्यमंत्री साहेबांसमोर त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आम्ही मोठी वाढ ही तिथं सन्मान निधीमध्ये करणार आहोत। शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीक विमा, अतिवृष्टी भरपाई, आत्ता सुद्धा आपण जर बघितलं तर 1,80,000 हेक्टर जमीन शेतकऱ्याची नुकसानग्रस्त झालेली आहे। पण तुम्ही निधी कसा देणार आहात, मदत कशी करणार आहात हे सुद्धा सरकारने अजूनपर्यंत सांगितलेलं नाही। काही दिवसांपूर्वी बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन केलं होतं। आंदोलन सोडताना सरकारने सांगितलं होतं 15 दिवसामध्ये आम्ही समिती फॉर्म करू। आज 16वा दिवस आहे, पण जसं गजनी विसरतो तसं हे सरकार विसरून गेलं की आपल्याला समिती करायची होती शेतकऱ्याच्या हितासाठी। त्याच्याचबरोबर आत्ता जर आपण बघितलं तर 14 लाख हेक्टरपैकी फक्त 33% जमीन आज महाराष्ट्रामध्ये पेरणी खाली आलेली आहे। बाकी अजूनपर्यंत बऱ्याच ठिकाणी पेरणी झालेल्या नाही। ही माहिती तुमच्याकडनं आल्यानंतर तुम्ही त्या बाबतीत काय केलं आहे असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना पडतो। त्याच्याचबरोबर शेतकऱ्याला आम्ही पानंद रस्ते देऊ, त्याच्याचबरोबर मनरेगा कामांचा निधी हा रोखला आहे, त्याच्याचबरोबर शेतीला आम्ही दिवसा वीज देऊ, अशा बरेच काही घोषणा इलेक्शनच्या काळामध्ये या सरकारने केल्या होत्या। आणि गजनीप्रमाणे हा जो विसरभोळा आणि बोंगळा कारभार या सरकारचा, याच्यामध्ये शेतकऱ्याला हे सरकार विसरलेलं आहे। शेतकऱ्यांच्या मुलांना सरकार विसरलेले आहे, महिलांना विसरलेलं आहे, माता भगिनींना विसरलेलं आहे। त्यामुळे ह्या सरकारला काय पडलंय तर फक्त राजकारण करायचं पडलेलं आहे। शेतकऱ्यांचं हित कुठेही त्यांच्या मनामध्ये नाही, हे कुठेतरी आज सिद्ध होतं।
त्यामुळे आज अधिवेशनामध्ये सुद्धा जेव्हा केव्हा आम्हाला संधी मिळेल तेव्हा शेतकऱ्यांचे मुद्दे नक्कीच तिथं मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू। पण आज सरकारला विनंती करतो सर्व शेतकऱ्यांच्या वतीने, त्यांच्या परिवाराच्या वतीने, आज शेती दिन आहे, किसान दिन आहे, तर आजच्या दिवशी तुम्ही कृपा करून आमच्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीपासून इतर सर्व योजना त्या ठिकाणी जाहीर कराव्या। तुम्ही बोलला होता की योग्य वेळेस करू, मग आम्ही असं समजायचं का इलेक्शन आलं तरच तो योग्य वेळ? मग हे तरी कुठेतरी त्या ठिकाणी सांगावं। पण आज शेती दिनानिमित्त त्या ठिकाणी सरकारने शेतकऱ्याच्या हितासाठी योजना जाहीर कराव्या आणि ज्या तुम्ही आश्वासन दिल्या होत्या त्या सर्व जाहीर कराव्या आणि पूर्ण कराव्या, आमच्या सगळ्यांच्या मागणी अशी विनंती करतो। मात्र आता 20 लाख शेतकऱ्यांना बँकांचे दरवाजे बंद झालेले आहेत। महायुती सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध वाढतोय। हा महामार्ग जाणाऱ्या 12 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्ष याला कडाडून विरोध करतायत। याच पार्श्वभूमीवर आज शक्तीपीठ महामार्गाविरोधात पुणे बंगळुरू महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। कोल्हापुरामध्ये सकाळी 11 वाजता पुणे बेंगलोर महामार्ग शेतकरी रोखणार आहेत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी बोलूया। ज्ञानेश्वर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जेव्हापासून भूसंपादनाला पुन्हा सुरुवात करा असं सांगण्यात आलंय, असा निर्णय घेण्यात आलाय, तेव्हापासून आजपर्यंत मागच्या या 2-3 दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विरोध वाढतोय, काय अधिक सांगाल? शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप आहे तो यानंतर होताना दिसून येते। कॅबिनेटमध्ये याला भूसंपादनाला मंजुरी मिळाली, 20,000 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आली आणि त्यानंतर सरकार कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग करणारच अशा पद्धतीची शक्यता आहे ती आता बळावलेली आहे। त्यामुळे शेतकरी सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि शेतकरी या महामार्गाला तीव्र विरोध करताना पाहायला मिळतात। खरं तर विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारने कोल्हापूरमध्ये भूसंपादन होणार नाही आणि कोल्हापूरमध्ये हा महामार्ग जाणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन देताना पाहायला मिळालं होतं। मात्र आता निवडणुका झाल्या आणि सरकार सत्तेवरती आल्यानंतर आहे ते सरकारनं आपला शब्द फिरवल्याचा आरोप आहे तो होतोय आणि त्या अनुषंगाने शेतकरी याला तीव्र विरोध करताना पाहायला मिळतात। केवळ कोल्हापूरच नाही तर 12 जिल्ह्यातले शेतकरी आज रस्त्यावरती उतरून आक्रमकपणे आहे ते आंदोलन करण्याच्या पवित्र्यामध्ये आहेत आणि ते चक्काजाम आंदोलन करून आहे ते सरकारचा निषेध आहे ते व्यक्त करणार आहेत। कोल्हापूरमध्ये पाहायला गेलं तर पुणे बेंगलोर महामार्ग रोखून या महामार्गाला आहे तो विरोध आहे तो कोल्हापूरचे शेतकरी करताना पाहायला मिळतात। राजू शेट्टी हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। मात्र तत्पूर्वीच आज सकाळी कोल्हापूर पोलीस त्यांच्या घरी दाखल झाले आणि त्यांना आहे ते नोटीस बजावण्यात आलेले। कोल्हापूरमध्ये सध्या बंदी आदेश आहे तो लागू करण्यात आलेला आहे। या पार्श्वभूमीवरती कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ नये आणि तसं झाला तर त्याला जबाबदार तुम्ही असणार अशा आशयाची ही नोटीस आहे ती बजावण्यात आलेली आहे। त्यामुळे एका बाजूला शेतकऱ्यांना नोटिसा बजावून पोलीस नेमकं काय साध्य करतायत अशा पद्धतीचा आरोप आहे तो होताना पाहायला मिळतो। तर दुसऱ्या बाजूला शेतकरी आक्रमक झालेले आहेत कारण जी भूसंपादनाची जमीन आहे ती जवळपास 9,000 हेक्टर या महामार्गासाठी जाणार आहे ती अत्यंत सुपीक जमीन आहे आणि या सुपीक जमिनीतून हा महामार्ग नेण्याचं कारण काय अशा पद्धतीचा सवाल आहे ते शेतकरी विचारतायत। शिवाय कोल्हापूर आणि सांगली या ठिकाणी जो रस्ता होणार आहे तो भराव टाकून होणार आहे, त्यामुळे महापुराचा विळखा आहे तो या भागाला आणखी मोठ्या प्रमाणात घट्ट होणार आहे। त्यामुळे इथले शेतकरी सुद्धा आता प्रामुख्याने आक्रमकपणे आंदोलन करत आहे ते या महामार्गाला विरोध करताना पाहायला मिळतात। मात्र तरीही सरकार आहे ते भूसंपादनाची नोटीस काढते आणि त्यामुळे शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत आणि आज चक्काजाम आंदोलन करून रस्त्यावर उतरून त्याला विरोध करताना पाहायला मिळतात। या सगळ्या पार्श्वभूमीवरती कडक बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। आता सरकार या संदर्भातली काय भूमिका घेते हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र कोल्हापूरसह 12 जिल्ह्यातले शेतकरी आज रस्त्यावर उतरून ही लढाई लढताना दिसून येणार आहेत। अगदी रस्त्यावरची लढाई आता लढावी लागते या सगळ्या शेतकऱ्यांना। ज्ञानेश्वर, मी विनंती करेन आपण असेच सोबत राहा। अजून एक बातमी आहे ज्याच्याविषयी माहिती आपल्याकडनं घ्यायची आहे। शक्तीपीठ महामार्गाला विरोध वाढतो आहे। 12 जिल्ह्यातले सगळे नागरिक शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत। कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात रास्ता रोको केला जाणार आहे। कोल्हापूर पोलिसांकडून राजू शेट्टींना नोटीस बजावली गेली आहे। जमावबंदीचे आदेश लागू असल्यानं आंदोलन करू नका, रास्ता रोको करू नका असं त्यांना सांगितलं गेलंय। पोलिसांच्या नोटिशीच्या माध्यमातून राजू शेट्टींना सूचना गेलेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी आपण बोलूया। ज्ञानेश्वर, नोटीस तर गेलेली आहे राजू शेट्टींना की रास्ता रोको करू नका आणि जमावबंदीचे आदेश सुद्धा आहेत, काय सांगाल, काय होऊ शकतं?
सुवर्णा राजू शेट्टींच्या घरी आज सकाळीच आहे ते पोलीस दाखल झालेले आणि त्यांनी राजू शेट्टी यांना नोटीस बजावत या आंदोलनामध्ये सहभागी होऊ नका आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करू नका अशा आशयाची नोटीस आहे ते बजावलेले आहे। मात्र राजू शेट्टी तरीही या आंदोलनावरती ठाम आहेत। आपल्याला माहित आहे की ज्या ठिकाणी भूसंपादन सुरू होतं त्या ठिकाणी राजू शेट्टी आहे ते प्रत्यक्ष रस्त्यावरती उतरून विरोध करताना पाहायला मिळाले आणि त्यामुळे कोल्हापूरच्या आंदोलनामध्ये सुद्धा राजू शेट्टी आहे ते आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवरती सकाळीच आहे ते पोलिसांचं पथक त्यांच्या घरी दाखल झालं आहे आणि त्यांना आहे ते नोटीस बजावलेले आहे। तर दुसऱ्या बाजूला कोल्हापूरमध्ये ज्या ठिकाणी पुणे बेंगलोर या महामार्गावरती आंदोलन होणार आहे तिथं कडक असा बंदोबस्त आहे तो पोलिसांनी तैनात केलेला आहे। एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरचे शेतकरी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। राजू शेट्टी आणि त्यांच्या संघटनेचा आक्रमक स्वभाव आहे नेहमीच आंदोलनाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि राजू शेट्टी यांना नोटीस बजावल्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक होण्याची शक्यता आहे ते नाकारता येत नाही। इंडिया आघाडी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। मात्र जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आता आक्रमक होण्याची शक्यता आहे ते दिसून येते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती कडक असा बंदोबस्त सुद्धा आहे तो तैनात केल्याचं पाहायला मिळते। मात्र राजू शेट्टी यांना नोटीस बजावली असली तरी ते आंदोलनावरती मात्र ठाम आहेत। काही वेळातच ते या आंदोलनाच्या स्थळी पुणे बेंगलोर महामार्गावरती दाखल होणार आहेत आणि त्यानंतर ते आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला नेमका काय इशारा देतात आणि नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।